वेलकम टू द एक्सेल ट्युशन विथ दीपाली. तर आजच्या या क्लासमध्ये ना मी तुम्हाला 5 गोष्टी शिकवणार आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे सम. सम तर तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात, तरी पण मी ब्रीफ करून देणार आहे. त्याच्यानंतर मिनी आहे, मॅक्स आहे, देन टुडे आहे अँड नाव आहे. तर ह्या 5 जे फॉर्म्युलाज आहेत त्याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये फुल इन्फॉर्मेशन घेणार आहे. पहिले तर मी ह्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला देते. तर फर्स्ट ह्याला ना थोडंसं आपण बॉर्डर लाईन करून कलर कलर ॲड करून घेऊया. सेंटर लाईन ॲड केल्यानंतर कलर दिलाय. आता फर्स्ट घेऊया आपण सम. तर सम काय करतोय तेही एक्सप्लेन करते. तर सम टाइप करते. सम काय करतोय ए टू झेड जे कॅल्क्युलेशन आहे ना त्याला मर्ज करतं. म्हणजे कॅल्क्युलेट करून देतो ना ए टू झेड म्हणजे कुठलेही वर्ड्स असू दे ते कॅल्क्युलेट करतं. ठीक आहे. सेकंड आहे आपल्याकडे मिनी. मिनी काय करतं मिनी ना स्मॉल नंबर आहे. स्मॉल नंबर मी लिहिते. याचं एक्सप्लेनेशन मी पुढे तुम्हाला देते. त्याच्यानंतर मॅक्स घेऊया. मॅक्स बिग नंबरला कॅप्चर करतं. तर मॅक्ससाठी पण एक्सप्लेनेशन आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर येणार आहे टुडे. टुडेचा फॉर्म्युला कसा यूज करायचा तो तुम्हाला मी नक्की या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. तर टुडे लिहिते, ब्रॅकेट ओपन अँड क्लोजवाला देऊन इथे पुढे एंटर ही सुद्धा लिहिते हां. म्हणजे तुम्हाला ना थोडाफार आयडिया येईल की मी हा फॉर्म्युला कसा यूज करणार. सेम मी नावमध्ये यूज करणार आहे. नाव लिहिते, देन ब्रॅकेट ओपनवाला, क्लोज्ड अँड एंटर. तर ह्या पूर्ण 5 फॉर्म्युलाबद्दल मी हा इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर लेट्स स्टार्ट करूया आपण आपल्या व्हिडिओला. तर मग चला शिकूया आपण आपले फॉर्म्युलाज. तर फर्स्ट आहे आपला सम. तर सम मी इथे टाइप केल्यानंतर इथे ना मी रँडमली नंबर घेते. XYZ कुठलाही नंबर घेतल्यानंतर मी इथे ना समचा फॉर्म्युला लावणार आहे खाली. तर सिम्पली इक्वल प्रेस केल्यानंतर SUM ब्रॅकेट हे जे बॉक्सेस आहेत, सिलेक्शन्स आहेत ते सिलेक्ट करून घेतल्यानंतर ब्रॅकेट क्लोज करून मी सिम्पली एंटर करते. तर माझा जो आन्सर आहे तो माझ्या समोर आहे डिस्प्लेवरती. तर अगर समबद्दल तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन हवं असेल तर त्याच्यासाठी खूप डेलिकेट क्लास आहे आपली. तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही समबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता. मी एक्झाम्पलसाठी ना तुम्हाला 3 मेथड करून दाखवते. सेम केलंय. आता आपण थर्डमध्ये कसं करूया? थर्डमध्ये ना आपण थोडंसं वेगळं करूया. म्हणजे प्लस, प्लस, मायनस करूया. म्हणजे तुम्हाला आन्सर कसा येतो तो कळेल. ठीक आहे. इक्वल SUM ब्रॅकेट देते. देन सम ब्रॅकेट सिलेक्ट केल्यानंतर प्लस, प्लस क्लिक केल्यानंतर शेवटच्या वाल्याला ना आपण मायनस करूया. तर मी F4 कॅन्सल करून मायनस F4 देते आणि ब्रॅकेट क्लोज करून एंटर देते. डन. तर आपल्या अशा प्रकारे आन्सर आलेला आहे समसाठी. सम खूप ईझी आहे. तुम्ही ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण खूप इझिली सम करू शकता. त्याच्यानंतर इथे थोडंसं बॉर्डर करून मी थोडीशी ना इथे कलर्स ॲड करते. जे ते बघायला जरा बेटर वाटते. तर मग पण आपल्या आन्सर जे रिप्लाय म्हणजे आन्सर जे आहेत ते गेलेले आहेत. तर इथे पण थोडंसं डार्कर करते. डन. तर आता सेकंड टॉपिक आहे आपला मिनी. तर मिनी कसा करायचा मी तुम्हाला आधी सांगितलं स्मॉल नंबरला कॅप्चर करतं मिनी. ठीक आहे. तर मिनीमध्ये काय असतं ना रँडमली मी इथेही पण नंबर्स टाइप करून देते. तर ह्या ब्रॅकेटमध्ये इथे ना 569 लिहिते, इथे 18 लिहिते. आता मिनी काय करणार आहे सगळ्यात छोटा नंबर आपल्याला काढून दाखवणार आहे. इक्वल केल्यानंतर मिनीचा फॉर्म्युला लावल्यानंतर फक्त सिलेक्शन बॉक्स करून ब्रॅकेट क्लोज करून एंटर करणार. मिनी तुम्हाला सगळ्यात छोटा नंबर जो आहे तो सांगणार आहे की हा सगळ्यात छोटा नंबर आहे. तर रँड बिटवीनच्या मदतीने पण रँडमली नंबर इथं ॲड करतं. रँड बिटवीन बद्दल पण तुम्हाला इन्फॉर्मेशन हवं असेल तर आधीची व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला रँड बिटवीनची पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल. ते इथे सगळ्यात स्मॉल नंबर कुठला आहे तुम्ही तर सांगू शकता. पण फॉर्म्युलाच्या मदतीने आपण हे करणार आहोत. सिलेक्शन केल्यानंतर ब्रॅकेट क्लोज केल्यानंतर 61 हा सगळ्यात स्मॉल नंबर आहे. डन. तर मिनीवाला जो ऑप्शन आहे तो पण तुम्हाला क्लिअर झाला म्हणजे सम आणि मिनी हे 2 ऑप्शन तुम्हाला क्लिअर झालेले असेल. ह्याच्याबद्दल काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ शकू त्याच्याबद्दल मी व्हिडिओ शेअर करू शकू. ठीक आहे. तर मग मिनी आणि सम झाल्यानंतर कलर ॲड करून घेते म्हणजे थोडंसं बेटर वे दिसेल. हे आपले आन्सर नाही ना, आपले आन्सर तर 18 आणि 61 आहे ना. तर मग 18 आणि 61 ला मी कलर्स करून घेते. डन. तर आता थर्ड वाला जो आहे तो मॅक्स आहे आणि मॅक्स काय करतो बिग नंबरला करतो. जसं मिनी स्मॉल नंबरला करतो तर मॅक्स बिग नंबरला करतं. मग आतापर्यंत तुम्हाला कळालं असेल की मी मॅक्समध्ये काय करणार आहे. तर रँडमली नंबर्स घेतलेत. सिम्पली इक्वल टाइप करणार आहे. मॅक्स लिहिणार आहे MAX. देन ओपनवाला ब्रॅकेट. देन हे दोन्ही जे बॉक्सेस आहेत त्याचं सिलेक्शन देऊन मी ब्रॅकेट क्लोज करणार. एंटर केल्यावरती 89 ह्याचा आन्सर आलेला आहे.
म्हणजे मोठ्या नंबरला हा कॅप्चर करतोय. मॅक्स हा मोठ्या नंबरला कॅप्चर करतोय हे तुम्ही बघताय. सेकंड एक्झाम्पल सुद्धा देते. तुम्हाला डिस्प्लेवरती कळतंय, की तुम्ही कुठला नंबर हा बिग आहे आणि स्मॉल आहे. पण बहुतेक ठिकाणी भरपूर असा डेटा असतो त्यामध्ये हे या गोष्टी खूप इम्पोर्टन्स असतात. त्यावेळेस तुम्ही मिनी आणि मॅक्सचे यूज करू शकता. तर ह्याला आपण कलर लाईन करून थर्ड वाला पण आपला जो आहे सम तो आपण क्लिअर करून घेतलेला आहे. त्या आन्सरला थोडा कलर्स ॲड करते. डन. तर आता फोर्थ वाला जो आहे ना, तो आहे टुडे. ठीक आहे. टुडेचा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. टुडे खूप सिंपल आहे. मी काय सांगितलेलं तुम्हाला टुडेमध्ये ब्रॅकेट ओपन एंड क्लोज आणि एंटर. तर ओपन एंड क्लोज ह्याच्यामध्ये अगर तुम्ही हा फॉर्म्युला यूज केला ना, इक्वल टुडे टाकल्यानंतर ओपन आणि ब्रॅकवाला पण यूज करून एंटर प्रेस केला, तुम्ही बघता आजची डेट आलेली आहे. माझ्या समोर आहे ना आजची डेट आली आहे. डेट लावायचं एक शॉर्टकट की पण आहे, ते पण मी तुम्हाला सांगते. पण तुम्ही अशा फॉर्म्युलेच्या पद्धतीनेही डेट काढू शकता. ओके. त्याला आपण कलर करून आपण आपल्या 5व्या फॉर्म्युलाकडे जाऊयात, जे की आहे नाव. ठीक आहे. नाव लिहिते. आता नाव काय करतो, डेट आणि टायमिंग ह्या दोघांना एकत्र आणतो. नाव हा डेट आणि टायमिंगला एकत्र आणतोय. ठीक आहे. मी लिहून घेते इथे. डेट अँड टायमिंगला एकत्र करतोय. ठीक आहे. डेट एंड टायमिंगला एकत्र करण्याचं काम आहे नावचं. इक्वल नाव टाइप करते, ब्रॅकेट ओपन आणि ब्रॅकेट क्लोज आणि एंटर प्रेस करते. डन. तर तुम्ही बघताय डेट अँड टायमिंग दोन्ही एकत्र आलेली आहे. सेम मी तुम्हाला आपण 1 मिनिटाचा वेट करूया. म्हणजे आता किती झालं 17 वाजून 36 मिनिट हां. मग एक थोडा वेळ वेट करूया आपण. म्हणजे मी परत तुम्हाला नावाचा फॉर्म्युला लावून दाखवते. तेव्हा तुम्हाला